त्या दिवशी मला लक्षात आलं की खरंच आपण जे ऐकलेलं असतं की वडिलांपेक्षा मोठं कुठलंच देव नाही. 2 वर्षापूर्वी मी किराणा भरण्यासाठी किराणा दुकानात गेलेलो आणि त्या ठिकाणी किराणा भरत असताना मी माझा मोबाईलवरती टाइमपास सुरू होता. माझं मोबाईलमध्ये पूर्ण लक्ष होतं. तर त्या ठिकाणी एक व्यक्ती आला. 5-5:30ची वेळ होती. बहुतेक तो कंपनीतूनच सरळ किराणा दुकानात आलेला असावा. त्याचे कपडे वगैरे मळलेले, हातामध्ये डब्याची पिशवी. त्या ठिकाणी किराणा भरत असताना त्यांनी त्याचं पुरतं थोडं थोडं मोजकं सामान विकत घेतलं. तांदूळ असतील, साखर असतील, अशा गोष्टी त्यांनी विकत घेतल्या आणि त्यावेळेस त्याला एक कॉल आला की बहुतेक त्याच्या मुलीचा तो कॉल असावा. आणि ठीक आहे बोलला, बाळा येतोय मी, काय आणायचं तुला, असं त्यांनी विचारपूस केली आणि त्यांनी कॉल ठेवला. आणि माझं लक्ष त्याच्याकडेच होतं. मला काहीतरी वेगळं त्या ठिकाणी दिसत होतं. तर मी त्यावेळेस बघितलं तर त्या व्यक्तीने त्यांनी घेतलेलं काही सामान दुकानदाराला परत केलं आणि त्यांनी त्याच्या बदल्यामध्ये त्या ठिकाणी त्यांनी 10 रुपयांचे काजू त्या ठिकाणी घेतले. तर मला प्रश्न पडला की हा व्यक्तीने फक्त 10 रुपयांचे काजू का घेतलेले असतात. मला काही राहवलं गेलं नाही. मी म्हटलं, काका तुम्ही 10 रुपयांचे काजू का घेतले? तर त्याने मला उत्तर दिलं, म्हणे दादा महिना अखेर आहे म्हणे, घरामध्ये किराणा संपला आहे आणि माझ्या मुलीला काजू खायचेत म्हणे. मला तिने कॉलवरती सांगितलं म्हणे मला काजू खायचेत बाबा, मला काजू आणा माझं. तर घेतले म्हणे बाळा मी, आता ज्या वेळेस माझी पगार होईल त्यावेळेस मी तिला आणखी घेऊन देईन म्हणे, पण सध्याचं मला तिला नाराज करायचं नाही. तर मी त्यासाठी एक 10 रुपयांचे मी तिच्यासाठी घेऊन जातो म्हणे. तर अक्षरशः माझ्या डोळ्यामध्ये त्या ठिकाणी पाणी आलं आणि ज्यावेळेस मी घरी माझ्या वडिलांना बघितलं तर वडिलांना मी अक्षरशः मिठी मारली. त्या प्रसंगावर मला कळालं की आपले वडील आपल्यासाठी बऱ्याच गोष्टींचा संघर्ष त्यांचा चालू असतो, बऱ्याच गोष्टी त्यांनी त्यागलेल्या असतात, स्वतःच्या इच्छा त्यांनी मारलेल्या असतात. आणि खरंच आपण जे ऐकतो संसाराचं गणित चालवणं हे फक्त वडील करू शकतात, पण लेकरांना खुश ठेवणं परिस्थितीनुसार ज्याच्या त्याचं वडील इच्छा त्याच्या लेकरांच्या ते पूर्ण करत असतात. प्रत्येकाला वाटतं की आपल्या मुलाला आपल्याकडून सगळ्या गोष्टी देता हव्यात, पण एक परिस्थितीचा भाग असतो. आपल्याला फक्त रागवणारे वडील, चिडणारे वडील, चुकी झाल्यावरती मारणारे वडील दिसत असतात, पण खरंच जे प्रेमळ वडील असतात त्याची माया आपल्याला फक्त ती नसल्यावरतीच समजते.